वेश्या व्यवसायात गुंतलेल्या एका महिला एजंटला अटक, 4 मुलींची सुटका। ही महिला एजंट जयपूर, चेन्नई, गुजरात, गोवा, लोणावळा, मुंबई आणि ठाणे शहरात ग्राहकांना वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवत होती। आज महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अनैतिक मानवी तस्करी शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की एक महिला एजंट ठाणे शहरातील वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोखरण रोड नंबर 1 वरील तुळशीधाम IBS हॉटेलजवळ ग्राहकांना वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणार होते। पुन्हा ठाणे शहराच्या AHTC गुन्हे शाखा पथकाने पोखरण रोड नंबर 1 वरील IBS हॉटेलवर छापा टाकला। बनावट ग्राहक आणि एका लवादाच्या सहाय्याने एका महिला एजंटला अटक केली आणि 4 पीडित मुलींना वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून वाचवले। अटक करण्यात आलेली एक आणि फरार असलेली एक महिला एजंट गेल्या 4-5 वर्षापासून जयपूर, चेन्नई, गुजरात, गोवा, लोणावळा, मुंबई आणि ठाणे शहरातील ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवत होते। गुन्हे शाखेचे पथक या पिटा कायद्याच्या प्रकरणात फरार आरोपींचा सक्रियपणे शोध घेत आहे। आता गुन्हे शाखेचे पथक अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर आणि फरार असलेल्या एका महिला एजंटवर भारतीय दंड संहिता आणि पिटा कायद्याच्या विविध कलमांखाली कायदेशीर कारवाई करत आहे। तसेच 4 पीडित मुलींना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पुढे नेत आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे ACP मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी तस्करी कक्षाच्या वरिष्ठ PI अंजली अंधाळे, API स्नेहल शिंदे, PSI दीक्षा ढाकरे आणि PSI निलेश यांच्या पथकाने या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास केला। सुवारे VG नाईक, MPO हेड कॉन्स्टेबल RK भगत, MP अंमलदार PG खरात, HR थोरात, PO NB पाटील, चालक VK निकम आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध शाखा ठाणे शहर गुन्हे शाखा यांचे पथक।